आज आपण बनवणार आहोत कोहळ्याची बोंडं. कोहळं किंवा ज्याला आपण लाल भोपळा म्हणतो तो मी इथे घेतलेला आहे शिजवून. अर्धा किलो लाल भोपळा घेतला आहे आणि गूळ घेतला आहे 2 वाटी आणि 2 वाटी कणिक किंवा गव्हाचं पीठ. हे आपण सगळं एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत. सगळ्यात आधी शिजवलेलं कोहळं आणि गूळ घेतो आहे. गुळाऐवजी आपण साखरसुद्धा घेऊ शकतो, पण साखरेपेक्षा गूळ कधीही पण चांगला, त्यामुळे मी इथे गूळ घेतला आहे. छान हाताने मिक्स करून घेऊ. त्यानंतर याचे हळूहळू करून आपण थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत आणि त्याला पण छान मिक्स करू. जेवढं आपण कणिक भिजवतो तसा गोळा आपल्याला बनवायचा नाही आहे. आपण बघू शकतो हीच कन्सिस्टन्सी आपली असली पाहिजे. खूप घट्ट केला तर आपले बोंड चांगले बनणार नाहीत. त्यानंतर इथे मी तेल घेतलं आहे का कढईत. आपल्याला हे डीप फ्राय करायचे आहेत, त्यामुळे आपण असे हाताने अशा प्रकारे टाकून घेणार आहोत. व्यवस्थित दोन्ही बाजूनी आपण याला तळून घेणार आहोत आणि नंतर मग याला काढून घेऊ. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बघू शकतो आतूनसुद्धा हे छान झाले आहेत. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की लिहा.